विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या SR स्किल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी नेहमीप्रमाणेच नवीन विषय घेऊन आलो आहे. माझं नाव शशिकांत पाटील आणि पुन्हा एकदा नवीन विषय आणि महत्त्वाचा विषय आणि त्या विषयाचं महत्त्व फारच आहे. तर महत्त्व काय आहे आणि त्याचं ITIच्या विद्यार्थ्यांशी काय संबंध, दिस इज द लेटेस्ट न्यूज आहे किंवा महत्त्वाची न्यूज आहे. तर मी तुम्हाला लगेच सांगतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला वेळ कमी व्हावा, तुम्हाला लवकरात लवकर मला सांगता यावं म्हणून मी हा व्हिडिओ पूर्ण कमीच ठेवेल आणि त्यासाठी मी पूर्ण हे लिहून ठेवलेलं आहे. विषयाचं नाव आहे की इथे लिहून ठेवलं आहे बघा मी, ITI इक्विव्हॅलन्सी टू 12th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड. म्हणजे काय की ITIचे जे विद्यार्थी असतील आणि जे ITIचं ट्रेनिंग प्रशिक्षण घेऊन पास होतात त्यांना डायरेक्टली 12वीची समकक्षता शासनामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे जे बोर्ड आहेत SSC बोर्ड HSC बोर्ड आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामार्फत आपल्याला ITIच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली इक्विव्हॅलन्स टू 12th हे येणार आहे. तर ते कसं देणार आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, तर त्याच्याविषयी एक गव्हर्नमेंट सर्क्युलर आलेलं आहे आणि ते सर्क्युलर जे आहे मी सर्व इथं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला ते सोप्या भाषेत आणि कसं फॉर्म भरावा हे फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना माहिती असतं करायची 8वी 10वी असेल किंवा 10वी नंतर आपण ITIला आणि नंतर तुमचं काय म्हणतो आपण ते तुम्हाला 12वी मिळणार आहे. परंतु कशी मिळणार आहे त्यासाठी प्रोसेस काय आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि ती प्रोसेस मी आपल्याला समजून सांगण्यासाठीही आजचा व्हिडिओ हा करत आहे. मित्रांनो लाईक सबस्क्राईब नेहमीप्रमाणेच म्हणेन मी. तर चला लगेच सुरू करूया. ITI इक्विव्हॅलंट टू 12th तर हे सर्क्युलर GR काढलं शासनाने फ्रॉम लास्ट 2 इयर्स आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक लवकरात लवकर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ITIच्या विद्यार्थ्यांनी 12वीली समकक्षता घ्यावी. म्हणजेच काय की समजा तुम्ही ITI 10वी नंतर ITI करतात, ITIचे 2 इयरचे ट्रेड असतात किंवा 1 इयरचा ट्रेड असतो. 10वी नंतर म्हणतो मी, 10वी पास झालेले विद्यार्थ्यांचं म्हणतोय सध्या. तर त्या विद्यार्थ्यांनी ITIच्या कोर्स केल्यानंतर जर ते पुढं पास झाले तर त्यांना डायरेक्टली 12वीचं SSC आणि HSC बोर्ड हे जे लिहिलं HSC HSC बोर्ड SSC अँड HSC भारत शासनाचं महाराष्ट्र शासनाकडील 10वी 12वीचं बोर्डाकडील प्रमाणपत्र मिळणार आहे. तर त्यासाठी पद्धत जी त्यांनी दिलेली आहे त्याच्या पहिले तुम्हाला एक त्याचं माहिती असावी की त्याचं महत्त्व काय आहे म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे आणि पुन्हा आपल्याला तेच सांगत आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणणार की मला ITI पास झालो म्हणजे मला 12वीचं सर्टिफिकेट लगेच मिळणार का, तर तसं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ क्रेडिट जे मार्क्स आहेत, ट्रान्सफर ऑफ क्रेडिट म्हणजे काय की आपले जे ITIचे जे काय म्हणतो आपण त्याला विषय म्हणतो, सब्जेक्ट्स म्हणतो, तर ते कुठले असं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये एक आपला महत्त्वाचा म्हणजे थेअरी पेपर आला, थेअरी दॅट इज 100 मार्क्स आला. त्याच्यानंतर ते बाकीचे पेपर आले. तर मित्रांनो सद्यस्थितीत मी हा जो पार्ट 1 करत आहे आणि जो पुढचा जो ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचा जो विषय किती परीक्षा द्यायच्या, किती विषयांच्या परीक्षा द्यायच्या हे तुम्हाला मी जास्त व्हिडिओ हा होऊ शकतो म्हणून मी तो नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका आणि मी लगेच आता सुरू करत आहे. त्याच्या पहिले जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्ही समजा आता ही जी 2000 हे विद्यार्थी कोण आहेत की ते फॉर्म भरू शकतात, तर हे गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलं आहे की जे 2018मध्ये जे प्रवेश घेतला आहे 18-19च्या बॅचमध्ये आणि ज्यांची आता परीक्षा झालेली आहे किंवा होणार आहे, किंवा आता तुम्ही म्हणू शकता की आमची 2018ला पास ज्यांनी ॲडमिशन घेतलं तो त्याची एक्झाम 2019ला झालेली आहे. तर तो 2019ला जो परीक्षेने देऊन पास झाला आहे विद्यार्थी तो हा फॉर्म तो भरू शकतो. आता याची लेटेस्ट न्यूज आहे की त्याची मुदत शासनाने वाढवलेली आहे. मला असं वाटतं की ती जी संपली होती परंतु त्यांनी आता परत फेब्रुवारीच्या काही 10 तारखे की 13 तारखेपर्यंत वाढवलेली आहे. फेब्रुवारीच्या 10 ते 13 तारखेपर्यंत विलंब शुल्क असं त्यांनी मुदत वाढवलेली आहे. त्याच्यामुळं जे विद्यार्थी जानेवारीची जुलैची 2019ची परीक्षा पास झाले असतील किंवा समजा एखाद्या वेळेस जानेवारीची परीक्षा पास झाले असतील तर त्यांनी हे फॉर्म ते भरू शकतात. किंवा पुढच्या नेक्स्ट प्रोसेस जी आली ती 2020ची परीक्षा समजा पास झाली असतील तर ते म्हणजे स्टार्ट कुठून होईल तर जुलै 19 ही परीक्षा जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना हे फॉर्म जर त्यांना 12वीचं समकक्षता पाहिजे असेल तर ते हे फॉर्म भरू शकतात. तर चला लगेच तुमचा फास्ट मी प्रोसेस सुरू करतो आहे. फक्त तुम्हाला बेसिक माहिती व्हावं म्हणून मी हे सारखं रिपीट करत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म कुठं भरायचा तर हा पहिला प्रश्न आहे बघा. तुम्हाला वेबसाईट दिली www.mahsscboard.in ह्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचं फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरायचा आहे.
त्याच्यामध्ये प्रोसेस काय आहे तर हे बघा त्यांनी दिल्ली, मी तुम्हाला लगेच सांगतो. ITIमधील ट्रेड्स घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी-12वीची समकक्षता. तुम्ही आता म्हणणार की सर तुम्ही 12वी कर, 10वीचं काय? तर 10वीचं असं आहे की जे आपल्याकडे काही ट्रेड्स, काही म्हणजे कमी प्रमाणात ITIमधील ट्रेड्स आहेत. समजा एखादं ज्यांची अर्हता काय, शैक्षणिक अर्हता किमान इयत्ता 8वी पास आहे. तर जे विद्यार्थी 8वी झालेले असतात, 8वी नंतर ते समजा पुढे शिकू शकत नाही आणि त्यांनी डायरेक्टली समजा एखाद्या वेल्डरचा ट्रेड असेल किंवा शीट मेटलचा ट्रेड असेल किंवा अजून आपला पेंटरचा पण ट्रेड आहे, वायरमनचा ट्रेड आहे, तर त्यांना ज्यांनी 8वी पण पास 8वीच्या बेसवर ॲडमिशन घेतला असेल किंवा 10वी अनुत्तीर्ण असतील तर त्यांना हे डायरेक्टली ते सुद्धा 10वी पास नसतील तर ते आपल्या ITIच्या परीक्षेद्वारे जे उत्तीर्ण होतील त्यांना 10वीची मिळेल. म्हणजे जे विद्यार्थी 10वी नापास असेल त्यांना 10वी समकक्षता मिळेल आणि जे 10वी पास झाले असेल त्यांना 12वीची मिळेल. थोडक्यात सांगतो आपल्याला. तर लगेच सुरू करूया मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रमाणित प्रवेश पद्धती काय आहे तर हे बघा, प्रवेश सन 2018-19 मध्ये विद्यार्थी म्हणजे ज्यांचं ॲडमिशन 2018-19 मध्ये झालं असेल आणि ज्यांची एक्झाम सांगितलं पण झालं असेल ते पात्र आहेत. त्याच्यामध्ये जी ITI हे महत्त्वाचं आहे की तुम्ही समजा वेदर शासकीय ITI, वेदर खाजगी ITI, कुठलीही ITI असो, जी ITI मान्यता प्राप्त आहे, शासन मान्यता प्राप्त आहे आणि ज्यांना मंडळाकडून म्हणजे जे 10वी-12वीचं मंडळ असतं, SSC HSC बोर्ड असतं, त्यांच्याकडून जो संकेतांक क्रमांक, जो मंडळ मान्यता प्राप्त क्रमांक प्राप्त झाला असेल तीच ITI याला पात्र आहे. त्याच्यानंतर तिसरं काय, ती मंडळ आणि त्या मंडळ मान्यता क्रमांकामध्ये तुमचं SSC HSC बोर्डाने काही एक्झाम सेंटर अलॉट केलेले असतात. तर ते एक्झाम सेंटर तुम्हाला माहिती असावेत आणि ते एक्झाम सेंटर जे ITIला हे मंडळ मिळालं, नंबर मिळाला आहे, त्यांचा संकेतांक क्रमांक किंवा मान्यता क्रमांक, त्यांच्याकडे हे कुठं परीक्षा होणार आहे तुमची हे त्यांना माहिती असतं. ते तुम्ही त्यांना विचारू शकता. नंतरचा मुद्दा असा आहे की ITIला लॉग इन ID पासवर्ड प्राप्त पाहिजे. म्हणजे जे ITI पात्र असेल, ज्यांचा मंडळ सांगितलं की संकेतांक क्रमांक मिळालेला आहे, त्यांना काय पाहिजे की त्यांना लॉग इन आणि पासवर्डसुद्धा त्यांच्या जे मंडळ आहे त्यांच्याकडे मिळतो. तिथं जाऊन लॉग इन ID आणि पासवर्ड त्यांना आणायचा आहे. तर त्यानंतर प्रोसेस जी आहे ती हे बघा, ही महत्त्वाची प्रोसेस आहे मित्रांनो. ट्रान्सफर ऑफ क्रेडिट हे विषय, ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचे जे विषय आहेत ते मी पुढच्या पाठला घेतो. ते निर्धारित केलेले आहेत. म्हणजेच तुम्ही WCS आपला विषय, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, तर त्या विषयाला कुठलं क्रेडिट मिळतं समजा, किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषय असेल त्याला कुठलं क्रेडिट मिळतं समजा, थेअरी असेल त्याला काय मिळतं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट सांगणार आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, याच्यावरच तुमचं 12वीचं समकक्षता मिळणार आहे. नेक्स्ट जे आहे ते याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला लेटेस्ट त्याने एक आला होता, त्याच्यावर लगेच गव्हर्नमेंटने क्लिअरिफिकेशन दिलं आहे. म्हणजेच काय की समजा काही क्लिअरिफिकेशन आलं तर गव्हर्नमेंट लगेच त्याच्यावर माहिती देतं. मी टाईम बघत आहे. त्याच्यामध्ये इयत्ता 12वीची फॉर्म, इयत्ता 12वीचा फॉर्ममध्ये कॉलम नंबर 18मध्ये ITIचे पासिंग इयर आणि सीट नंबर नोंद करावी. म्हणजेच काय की तुम्ही फॉर्म भरताना हा जो कॉलम नंबर 8 येणार आहे, कॉलम नंबर 18 कॉल नंबर 18 याच्यामध्ये ITIचं पासिंग इयर आणि सीट, तुमचं पासिंग इयर तुम्हाला माहिती आहे, माझं पासिंग इयर जुलै 2019 आहे, ते टाकायचं आणि तुमचा सीट नंबर जो ITIचा सीट नंबर, ITIचा रोल नंबर जो असेल, एक्झाम रोल नंबर टाकायचा आहे. त्याच सेम प्रोसेस 10वीचं जे विद्यार्थी असतील, जेच तो मागे सांगितलं मी त्यांना, त्याच्यासाठी फॉर्म कॉलम 19 नंबरचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये हेच टाकायचं आहे. जनरेट प्रीसेट लिस्ट. त्यानंतर काय होईल की जेवढे त्या ITIमधील जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतील ऑनलाईन, तर त्यांना समजा 50 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर 50 विद्यार्थी फॉर्म त्या ITIमध्ये येऊनच त्यांना फॉर्म भरायचा आहे. त्यांनी बाहेर पण भरू शकता, परंतु बाहेर भरल्यावर त्यांना थोडं अडचणी येऊ शकतील, म्हणून त्यांनी संबंधित ITIमध्ये येऊनच फॉर्म भरावा असं मी सजेस्ट करेल. आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांचं लॉग इन ID पासवर्डद्वारे त्यांचं फॉर्म भरला जाईल. त्यानंतर जेवढे विद्यार्थ्यांनी समजा 50 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर 50 विद्यार्थ्यांची प्रीलिस्ट जी आहे, प्रीलिस्ट जनरेट, तर प्रीलिस्टला लिंक असते, जनरेट प्रीलिस्टला लिंकला क्लिक करून ती जी लिस्ट आहे विद्यार्थ्याची लिस्ट येईल. त्या लिस्टनंतर मग त्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल, समजा काही विद्यार्थ्याचं नाव चुकलं असेल किंवा काही बर्थ डेट चुकलं असेल तर ते चेंज करू शकतात. त्यानंतर ते अंतिम करावी आणि ती लिस्ट प्रिंट मारून अंतिम करून ती जे विभागीय मंडळ असेल, समजा नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, तर तिथं जाऊन तिथं जमा करताना तिथं जाऊन जमा करायची, ITIलाच जमा करायची आहे. म्हणजे ITI मार्फत ती जमा होणार आहे लिस्ट. आणि त्यासोबत तुमचे जे विद्यार्थी असेल त्यांना ITIचं मार्कशीटसुद्धा तिथं सोबत जमा करायचं आहे. म्हणजे तुमचा फॉर्म, तुमचं मार्कशीट, तुमचा फॉर्म, तुमचं मार्कशीट म्हणजे काय, ITIची मार्कशीट.
आपले जे मार्क्सचं 1 इयर 2 इयर्सचे ते सर्व. आणि त्यानंतर मग नंतर तुमचं हॉल तिकीट मंडळाकडून जसं त्यांचं नोटिफिकेशन येतं की आता हॉल तिकीट जनरेट होतील, तुम्ही करा. आता ITIचे हॉल तिकीट जनरेट करेल आणि तुम्हाला ते संबंधित जे प्रिन्सिपल असतील त्यांचे साईन करून तुम्हाला ते इश्यू करतील. अशा प्रकारे मित्रांनो ही सोपी पद्धत आहे, काही विशेष नाही त्याच्यामध्ये, परंतु ही पहिल्यांदाच जी शासनाने आपल्याला सुविधा दिलेली आहे ITIच्या विद्यार्थ्यांना, तर मी तुम्हाला जरूर म्हणेन की तुम्ही त्याचा लाभ घ्यावा, म्हणजे घ्यावा. त्याचा उपयोग काय, तुम्ही म्हणणार मी 12वी करून काय करू, तर मी तुम्हाला एक पुन्हा स्पष्ट सांगेन की ज्या शासकीय जाहिराती येतात तुम्ही म्हणत असणार, तर त्याच्यामध्ये काही वेळेस म्हणतोय मी भरपूर अशा ॲड आहेत, मी तुम्हाला नावं सांगत बसणार नाही आता. त्यावेळेस हायर एज्युकेशनला प्रिफरन्स दिलेला असतो, म्हणजे तुमचं ITIत आहे परंतु ते म्हणतील आम्हाला 12वी पाहिजे, मग काय, मग त्यावेळेस तुम्ही 12वी इक्विव्हॅलेंटची घेऊन ठेवा. आणि 12वी नंतर महत्त्वाचा फायदा तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही जॉब करत असताना तुम्ही रेग्युलर पण करू शकता, तुम्हाला जॉब करायची गरज नसेल तर. पण जर जॉब करायचा करून तुम्ही बाहेरून तुम्ही तुमचं पुढील ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकता. तर ग्रॅज्युएशन करणारे अनेक आपले महाराष्ट्रामध्ये चांगले युनिव्हर्सिटी आहेत, विद्यापीठ आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगेल की मी नाशिकमधलं YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ते आहे, किंवा अजून सर्व युनिव्हर्सिटी आहेत, आपले पुणे युनिव्हर्सिटी असेल, तिथंसुद्धा तुम्ही बाहेरील विद्यार्थी, बहिस्थ विद्यार्थी म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन जे तुम्हाला करायचं आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ते करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे सोयी पद्धत आहे, त्याचा लाभ घ्यावा. आणि पुढील पार्टमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ क्रेडिट म्हणजे नक्की काय, कुठले विषय असतात, तुम्हाला कुठले विषय द्यायचे आहेत, तुम्हाला लगेच ते फ्रीमध्ये देणार नाही आहेत सर्टिफिकेट, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचं मी पुढील पार्टमध्ये तुम्हाला लगेच घेणार आहे. तर मित्रांनो भेटूया पुढील पार्टला. तोपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. टेक केअर. थँक्यू.